ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ LLB फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंड ऑक्टोबर 2025 रिपीटर क्वेश्चन पेपर सॉल्व मराठी व इंग्रजी अनुवाद पुढीलप्रमाणे आहे. लघुत्तरी प्रश्न प्रत्येकी 5 गुण. व्यादेश इंजंक्शन व्यादेश हा न्यायालयाचा असा आदेश आहे ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीला किंवा प्राधिकरणाला विशिष्ट कृती करण्यास किंवा करण्यापासून रोखण्यास सांगितले जाते. प्रकार तात्पुरता इंट्रीम, कायमस्वरूपी परमनंट, बंधनकारक मॅन्डेटरी आणि प्रतिबंधात्मक प्रोहिबिटरी. प्रशासकीय कायद्यात उपयोग. सार्वजनिक प्राधिकरणांकडून सत्तेचा गैरवापर रोखण्यासाठी याचा वापर होतो. 2. विबंधनाचा सिद्धांत. डॉक्ट्रिन ऑफ एस्टॉपल हा सिद्धांत एखाद्या व्यक्तीला त्याने पूर्वी केलेल्या विधानाला किंवा तथ्याला नाकारण्यापासून रोखतो. मुख्य तत्व. जर एका व्यक्तीने विधान केले आणि दुसऱ्या व्यक्तीने त्यावर विश्वास ठेवून कृती केली तर पहिली व्यक्ती नंतर ते विधान नाकारू शकत नाही. प्रकार वचनात्मक विबंधन. प्रॉमिसरी एस्टॉपल हे प्रशासकीय कायद्यात अत्यंत महत्त्वाचे आहे. 3. तडजोड आणि मध्यस्थी. कन्सिलिएशन अँड मीडिएशन दोन्ही पर्यायी विवाद निवारण ADR पद्धती आहेत. मध्यस्थी मीडिएशन एक निष्पक्ष तिसरा पक्ष समझोता घडवून आणण्यास मदत करतो. तडजोड कन्सिलिएशन तडजोडकार उपाय सुचवण्यात अधिक सक्रिय भूमिका बजावतो. फायदा. यामुळे न्यायालयांवरील भार कमी होतो आणि वादांचे मैत्रीपूर्ण निराकरण होते. 4. प्रांगणय सिद्धांत. डॉक्ट्रिन ऑफ रेस जुडिकाटा याचा अर्थ असा विषय ज्यावर आधीच निकाल लागला आहे. दिवाणी प्रक्रिया संहिता CPC 1908 नुसार एकदा केसचा निकाल लागला की तीच केस त्याच पक्षांमध्ये पुन्हा सुरू करता येत नाही. उद्देश खटल्यांची संख्या मर्यादित ठेवणे आणि न्यायालयीन निर्णयाला अंतिम रूप देणे. 5. घटनात्मक कायदा आणि प्रशासकीय कायदा यांतील संबंध. घटनात्मक कायदा सरकारची चौकट आणि संरचना निश्चित करतो. प्रशासकीय कायदा अधिकारांच्या वापरावर नियंत्रण ठेवतो. संबंध. प्रशासकीय कायदा हा घटनात्मक कायद्याच्या अधीनस्थ सबऑर्डिनेट आहे. संविधान हा सर्वोच्च कायदा असून प्रशासकीय कायदा घटनात्मक तत्वांचे पालन सुनिश्चित करतो. 6. राज्यकृत्य. ॲक्ट ऑफ स्टेट. परकीय नागरिकांविरुद्ध किंवा देशाबाहेर सार्वभौम क्षमतेने केलेली सरकारी कृत्ये. अशा कृत्यांविरुद्ध न्यायालयात दाद मागता येत नाही. 7. प्रत्ययोजित विधानाचे प्रकाशन. पब्लिकेशन ऑफ डेलिगेटेड लेजिस्लेशन. प्रत्ययोजित विधान वैध ठरण्यासाठी त्याचे प्रकाशन होणे अनिवार्य आहे. महत्त्व. यामुळे जनतेला कायद्याची माहिती मिळते आणि त्याला कायदेशीर अंमलबजावणीचे स्वरूप प्राप्त होते. पद्धती. अधिकृत राजपत्र, ऑफिशियल गझेट, सार्वजनिक सूचना. 8. कायद्याचे राज्य. रूल ऑफ लॉ ही संकल्पना AV डायसी यांनी मांडली. तत्वे. 1. कायद्याची सर्वोच्चता. 2. कायद्यासमोर समानता. 3. राज्यघटना हा सामान्य कायद्याचा परिणाम आहे. 9. जनहित याचिका. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन PIL-PN. भगवती यांनी ही संकल्पना विकसित केली. याद्वारे कोणतीही व्यक्ती सार्वजनिक कल्याणासाठी थेट बाधित नसली तरी न्यायालयात दाद मागू शकते. वापर. पर्यावरण संरक्षण. मानवी हक्क. 10. नागरी सेवेचे अधिकार आणि कार्ये. पॉवर्स आणि फंक्शन्स ऑफ सिव्हिल सर्व्हिस. नागरी सेवक सिव्हिल सर्व्हंट्स सरकारी धोरणांची अंमलबजावणी करतात, कायदा आणि सुव्यवस्था राखतात, मंत्र्यांना सल्ला देतात आणि सार्वजनिक सेवा पुरवतात. 11. लोकपाल. ओम्बड्समन प्रशासनाविरुद्धच्या तक्रारींची चौकशी करणारे स्वतंत्र प्राधिकरण. भारतात याला लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 नुसार ओळखले जाते. 12. सुनावणी प्रक्रियेचे आवश्यक घटक हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वांवर आधारित आहेत. सुनावणीची पूर्वसूचना. नोटीस. आपली बाजू मांडण्याची रास्त संधी. निष्पक्ष प्राधिकरण. सकारण निर्णय. रिझन डिसिजन. कॉन्सेल डी इटाट. कॉन्सेल d'état ही फ्रान्समधील प्रशासकीय न्यायाधिकरण प्रणाली आहे. कार्ये. सरकारला सल्ला देणे आणि सर्वोच्च प्रशासकीय न्यायालय म्हणून काम करणे. ब. दीर्घोत्तरी प्रश्न प्रत्येकी 12 गुण. सरकारचे करारात्मक आणि अपकृत्य उत्तरदायित्व. कॉन्ट्रॅक्च्युअल आणि टॉर्शियस लायबिलिटी. 1. करारात्मक उत्तरदायित्व हे भारतीय संविधानाच्या कलम 299 नुसार नियंत्रित होते. अटी. करार राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या नावे असावा आणि अधिकृत व्यक्तीनेच केलेला असावा. KP चौधरी विरुद्ध मध्य प्रदेश राज्य. 2. अपकृत्य उत्तरदायित्व. चुकीच्या कृत्यांसाठी टॉर्ट्स सरकारची जबाबदारी. जर कार्य सार्वभौम सोवरेन असेल तर सरकार जबाबदार नसते. कस्तुरी लाल केस. परंतु बिगर सार्वभौम कामात सरकार जबाबदार असते. राजस्थान राज्य विरुद्ध विद्यावती. 2. भारतातील न्यायाधिकरणे. ट्रिब्युनल्स इन इंडिया. गरज. न्यायालयांवरील भार कमी करणे. तज्ज्ञांद्वारे निर्णय आणि जलद न्याय. रचना. कलम 323A प्रशासकीय न्यायाधिकरणे आणि कलम 323B इतर न्यायाधिकरणे. उदा. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण CAT. प्रक्रिया. हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचे पालन करतात.
CPCला काटेकोरपणे बांधील नसतात. 3. प्रशासकीय स्वेच्छाधिकार आणि त्यावरील नियंत्रण. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्क्रेशन आणि कंट्रोल. 1. अर्थ. अधिकाऱ्यांना परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेण्याचे दिलेले स्वातंत्र्य. 2. समस्या. सत्तेचा गैरवापर, मनमानी कारभार आणि पूर्वग्रह. बायस. 3. नियंत्रण. न्यायालयीन बेकायदेशीरता किंवा तर्काचा अभाव असल्यास न्यायालय हस्तक्षेप करते. विधी निर्मिती. संसदेत प्रश्न विचारणे आणि समित्यांद्वारे तपास. कार्यकारी. वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे अंतर्गत देखरेख. Law paper, detailed answers, short answers 5 marks each. Q.1 Injunction. An injunction is a judicial order issued by a court directing a person or authority to do or refrain from doing a specific act. Types: temporary, interim, permanent, mandatory, prohibitory. In administrative law, injunctions are used to prevent misuse of power by public authorities. Q2 Doctrine of Estoppel. The doctrine of estoppel prevents a person from denying a statement or fact that he has previously represented. Key principle: if one person makes a representation and another acts upon it, the first person cannot deny it later. Types: promissory estoppel, important in administrative law. Q3 Conciliation and mediation. Both are alternative dispute resolution (ADR) methods. Mediation: neutral third party facilitates settlement. Conciliation: conciliator plays a more active role in suggesting solutions. They help reduce burden on courts and promote amicable settlement. Q4 Doctrine of res judicata. Means a matter already judged. Under Code of Civil Procedure 1908, once a case is decided, it cannot be reopened between the same parties. Purpose: prevent multiplicity of litigation and ensure finality. Q5 Relationship between constitutional law and administrative law. Constitutional law lays down framework of government. Administrative law regulates exercise of powers. Relation: administrative law is subordinate to constitutional law. Constitution is the supreme law. Administrative law ensures constitutional principles are followed. Q6 Act of State. Acts done by the government in sovereign capacity against foreigners or outside the country. Such acts are not justiciable in courts. Q7 Publication of delegated legislation. Delegated legislation must be published to be valid. Importance: ensures public awareness and gives legal enforceability. Modes include Official Gazette public notification. Q8 Rule of law. Given by A.V. Dicey. Principles: supremacy of law, equality before law. Constitution is result of ordinary law. Q9 Public interest litigation. PIL allows any person to approach court for public welfare, even if not directly affected. Developed by P.N. Bhagwati. Used for environmental protection, human rights. Q10 Powers and functions of civil service. Civil servants implement government policies, maintain law and order, advise ministers, deliver public services. Q11 Ombudsman. An independent authority to investigate complaints against administration. In India, it is known as Lokpal and Lokayuktas Act 2013. Q12 Essentials of hearing process. Based on principles of natural justice. Notice of hearing. Fair opportunity to present case. Impartial authority. Reasoned decision. Q13 Conseil d'État. A French administrative tribunal system. Functions: advises government, acts as highest administrative court. B. Long answers, 12 marks each. Q1 Contractual liability and tortious liability of government. 1. Contractual liability, governed by Article 299 of the Constitution of India. Essentials: must be expressed in name of President, Governor, executed by authorized person. Case law: K.P. Chowdhury vs. State of Madhya Pradesh. 2. Tortious liability refers to liability for wrongful acts, torts. Sovereign functions: no liability versus non-sovereign functions. Liability exists. Case laws: State of Rajasthan vs. Vidyavati, government liable. Kasturi Lal vs. State of Uttar Pradesh, no liability in sovereign function. Q2 Tribunals in India. Need: reduce burden of courts, expert decisions, speedy justice. Structure: Article 323A, Administrative Tribunals. Article 323B, Other Tribunals. Example: Central Administrative Tribunal, KAT. Procedure: follows principles of natural justice, not strictly bound by CPC. Q3 Administrative discretion and its control. 1. Meaning: freedom given to authorities to decide cases. 2. Problems: abuse of power, arbitrariness, bias. 3. Control *judicial. Courts check for illegality or irrationality.
Legislative, questions in Parliament, committee scrutiny. Executive, internal supervision.